गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा चॅप्टर नंबर 8ला आपण सुरुवात केलेली आहे. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट म्हणजेच तुमचे डी अँड एफ ब्लॉक इलेमेंट. थर्ड लेक्चर आपण आज घेतो आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरला म्हणजे सेकंड लेक्चरला आपण ट्रेंड्स इन द प्रॉपर्टीजला सुरुवात केली होती. 4 वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण त्याच्यात बघितल्या आहेत. त्यातलं फर्स्ट ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय किंवा रेडियस म्हटलं तरी चालेल, साईज म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आपण बघितली आयोनायझेशन एन्थाल्पी. थर्ड वन इज युअर मेटॅलिक कॅरेक्टर. आणि फोर्थ प्रॉपर्टी आपण बघितली रिगार्डिंग द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द ट्रान्झिशन इलेमेंट्स. म्हणजे पर्टिक्युलरली मेल्टिंग पॉईंट म्हटलं तरी चालेल, कारण की ट्रान्झिशन इलेमेंटचा विचार केला तर ऑल दिज आर युअर मेटल्स. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने 4 वेगवेगळ्या प्रॉपर्टीजच्या ट्रेंड्स कसं असतील ते आपण बघितलं. म्हणजे ह्या 4ही प्रॉपर्टीज कशा पद्धतीने व्हॅरी होतील जेव्हा तुम्ही ट्रान्झिशन मेटलमध्ये लेफ्ट टू राईट त्या सिरीजमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करणार. कारण की ट्रान्झिशन मेटल्समध्ये 4 डिफरंट सिरीज आहेत. 3D, 4D, 5D अँड 6D सिरीज. बरोबर आहे. तर त्या सिरीजेसमध्ये तुम्ही जेव्हा लेफ्ट टू राईट ट्रॅव्हल करणार तेव्हा ह्या प्रॉपर्टीज कशा पद्धतीने चेंजेस होतात ते आपण ऑलरेडी बघितलं आहे. अजून बाकीच्या प्रॉपर्टीज याच्यात आहेत मित्रांनो, त्याच्यातलं ट्रेंड्स आपल्याला बघायच्या आहेत. आणि आज फिफ्थ प्रॉपर्टी जी आहे विच इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज द मॅग्नेटिक प्रॉपर्टी. त्याच्यातलं ट्रेंड आपल्याला बघायचं आहे का नेमकं मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे नेमकं काय आणि कुठला इलेमेंट त्याचा ॲटम किंवा आयन तुम्हाला मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवेल. एनी स्पेसीज, इट मे बी ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल, that one is attracted in the magnetic field. मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं आहे आणि त्याच्यात जर तो अट्रॅक्ट होत असेल देन इट शोज द मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मग तो अट्रॅक्ट होतो किंवा नाही, किती प्रमाणात अट्रॅक्ट होतो, अट्रॅक्ट होत नसेल तर तो रिपेल होतो. ह्या सर्व प्रॉपर्टीजवर आधारित देर आर 3 कॅटेगरीज ऑफ द सबस्टन्स म्हटलं तरी चालेल, ॲटम्स म्हटलं तरी चालेल, आयन्स म्हटलं तरी पण चालेल. तर 3 वेगवेगळ्या आपण आता इलेमेंट्सचं स्टडी करतो आहे, म्हणजे आपण एक प्रकारे ॲटमचा स्टडी करतो आहे. आपण त्याच्या कंपाऊंड्सबद्दल विचार करत नाही आहे, तर त्या ॲटम्सचा किंवा त्यांच्या आयन्सचा आपण या ठिकाणी विचार करतो आहे मित्रांनो. तर आयन्स किंवा ॲटमच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीजबद्दल आपण या ठिकाणी कम्पॅरेट करू की कशा पद्धतीने ते चेंज होत जाणार आहे. मग मॅग्नेटिक प्रॉपर्टी कोण दाखवतं आहे आपल्याला, विच आर अट्रॅक्टेड इन द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं असेल तर त्या ठिकाणी ते अट्रॅक्ट होत आहे किंवा नाही त्याच्यावर आधारित आपण 3 प्रकारचे इलेमेंट्स किंवा ॲटम्स किंवा आयन्स म्हणू शकतो, आपण ते क्लासिफाय करू शकतो. त्यातला पहिला जो टाईप आहे मित्रांनो तो आहे तुमचा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. इथं आपण इलेमेंट्स म्हणूया, ॲटम्स म्हणूया, आयन्स म्हणूया. पॅरामॅग्नेटिक. सेकंड वन इज डायमॅग्नेटिक आणि तिसरा तुमचा फेरोमॅग्नेटिक. तर या तिघांमध्ये नेमकं काय फरक असणार आहे. बघा जर आपण डायमॅग्नेटिकचा विचार केला, तुमच्या पुस्तकात व्यवस्थित दिलेलं नाही आहे पण तुम्ही लक्षात ठेवा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायमॅग्नेटिक ॲटम्स किंवा आयन्स. डायमॅग्नेटिक कोणा म्हणणार, when these atoms are placed in the magnetic field, those atoms are repelled in the magnetic field. म्हणजे या ठिकाणी repelled by magnetic field. त्या repelled in the magnetic field असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो. These atoms, ions are repelled in the magnetic field. Such a type of elements are called as diamagnetic. मग ही प्रॉपर्टी नेमकं कोण दाखवेल आपल्याला, कुठले ॲटम्स आपल्याला दाखवतील, कुठले आयन्स आपल्याला दाखवतील. हिअर इफ ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर, ऑल इलेक्ट्रॉन्स आर
पेअर्ड त्या ॲटममधले किंवा आयनमधले सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन जर पेअर्ड असतील, पेअरिंग असेल, तर ते तुम्हाला डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. दे कॅनॉट बी अट्रॅक्टेड बट दे आर रिपेल्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. लक्षात खूप सिंपल अशी प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर जर समजा आपण दुसऱ्या प्रॉपर्टीचा विचार केला, दॅट वन इज युअर पॅरा मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मग पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी नेमकं कोणाला म्हणणार तुम्ही मित्रांनो? These are the atoms or ions. आपण ॲटम आयन्स एलिमेंटचा विचार करतोय. These are the atoms or ions which are weakly attracted in the magnetic field. Weakly attracted in magnetic field. हे जे ॲटम्स किंवा आयन असतील ते मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट होतात, पण त्यांचं अट्रॅक्शन जे असेल ते खूप कमी प्रमाणात जर असेल किंवा लेस अट्रॅक्शन त्या ठिकाणी असेल तर त्याला म्हणणार तुम्ही पॅरामॅग्नेटिक. दे कंटेन लेस नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. इथं ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. इथं सर्वेच्या सर्व इलेक्ट्रॉन्स पेअर्ड आहेत. इथं मात्र काय रे? अनपेअर्ड. लेस नंबर ऑफ 1, 2, 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. हे आपण 11वीला असताना पण बघितलं आहे. ह्याच चॅप्टरच्या काही टॉपिक्समध्ये पण आपण ते बघितलं आहे मित्रांनो, तुमचं लक्षात असेल. लेस नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट देअर. त्याच्यानंतर तिसरं आहे, तुम्हाला म्हटलं मी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस किंवा एलिमेंट्स किंवा ॲटम. मग नेमकं फेरोमॅग्नेटिक काय असेल? धीज आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड इन द मॅग्नेटिक फील्ड. स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये हे खूप स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतील, तर त्याला म्हणणार तुम्ही फेरोमॅग्नेटिक. मग कुठले इलेमेंट्स असतील तर जे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतील? ते कंटेन्स मोर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर वीकली अट्रॅक्ट आहे. जसं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स वाढत जातील तसं ते तुम्हाला जास्त अट्रॅक्ट होताना दिसतील मॅग्नेटिक फील्डमध्ये. बरोबर आहे. बघा आता या ठिकाणी डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किंवा डिपेंडिंग ऑन दी प्रॉपर्टी शोन बाय दॅट ॲटम्स ऑर एलिमेंट्स इन द मॅग्नेटिक फील्ड. कुठल्या प्रकारची ते प्रॉपर्टी दाखवतात? रिपेल होतात, वीकली अट्रॅक्ट होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. त्याच्यानुसार आपण डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक ह्या 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज या ठिकाणी त्या इलेमेंट्सच्या केल्या आहेत आपण. तर आपल्याला आता हे जे 3D सिरीज, 4D, 5D, 6D सिरीजचे इलेमेंट्स आहेत त्यांच्या कशा पद्धतीने व्हेरिएशन होणार ते आपल्याला बघायचं आहे. पर्टिक्युलरली आपण 3D सिरीजचा या ठिकाणी विचार करणार आहे मित्रांनो. आणि ह्या 3D सिरीजमधले इलेमेंट्स कुठले आहेत? यू नो दॅट व्हेरी वेल. फ्रॉम स्कँडियम टू स्कटिवाक्रमण फेकोनी खुज. तुम्हाला माहिती आहे म्हणजे झडॅन, स्कँडियम टू झिंक, 21 to 30. दीज आर द इलेमेंट्स विच आर प्रेझेंट इन युअर 3D सिरीज. बघा हे सर्व मॅग्नेटिक प्रॉपर्टीज जे आहेत ते कशावर डिपेंड असणार आहेत? तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉनवर ते डिपेंड असणार आहे. मग एखादा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, लक्ष द्यावं काय सांगतो मी, एखादा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणारा ॲटम किंवा आयन याच्यातला विचार करू आपण पर्टिक्युलरली आता. बरोबर आहे. आता पूर्ण डी ब्लॉकच्या ऐवजी फक्त आपण 3D सिरीजचा विचार करून त्याच पद्धतीचं ट्रेंड जे असेल ते आपण बाकीच्या सिरीजमध्ये पण सांगू शकतो, दाखवू शकतो मित्रांनो. बरोबर आहे. तर इट डिपेंड्स ऑन मॅग्नेटिक कॅरेक्टर, मॅग्नेटिक प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मग जेव्हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणारा एलिमेंट तुम्ही प्लेस करणार तेव्हा तो तुम्हाला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवेल. त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन की इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग होत असतं मित्रांनो. बरोबर आहे. त्या स्पिनिंगमुळे ऑर्बिटल मोमेंट पण त्या ठिकाणी असतं आणि इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग पण असतं. these elements, लक्षात खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. these elements which contains unpaired electron, पेअर्ड असेल तर प्रश्न नाही आहे. दे आर रिपेल्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. प्रश्न नाही, त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार होणार नाही. पण जर समजा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड दे itself acquires the magnetic field.
स्वतः परत ते काय करतात रे, मॅग्नेटिक फील्ड ॲक्वायर करतात. म्हणजे मॅग्नेटिक कॅरेक्टर, फील्ड नाही, मॅग्नेटिक कॅरेक्टर ॲक्वायर करतात. इन द प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड ते इटसेल्फ ॲक्वायर द मॅग्नेटिक कॅरेक्टर. मग त्या मॅग्नेटिक कॅरेक्टर ते ॲक्वायर केल्यामुळे त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम तुम्हाला दिसतं. कमी इलेक्ट्रॉन असेल तर कमी मॅग्नेटिक कॅरेक्टर ॲक्वायर करतील. थोडं जास्त इलेक्ट्रॉन, अनपेड इलेक्ट्रॉन वाढले तर जास्त मॅग्नेटिक कॅरेक्टर ॲक्वायर करतील. अजून जास्त वाढले तर अजून जास्त ॲक्वायर करतील. जसं एखादी पिन तुम्हाला दिली आहे, स्टॅपल करताना पिन वापरतो ना आपण, ती पिन जर तुम्ही मॅग्नेटजवळ नेली मित्रांनो तर मॅग्नेटकडे ती अट्रॅक्ट होते. हा फेनॉमेनॉन तुम्ही बघितला आहे. इंडक्टिव्ह पेपरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. त्या पिनला जर मी अजून दुसरी पिन लिंक केली तर जोडली जाईल का रे, अट्रॅक्ट होईल का? येस, डेफिनेटली. म्हणजे पहिली जी पिन आहे त्याच्यामध्ये काय आलं आहे, आता मॅग्नेटिक कॅरेक्टर आलं आहे. तसं या ठिकाणी ह्या इलेमेंट्समध्ये सुद्धा मॅग्नेटिक कॅरेक्टर तुम्हाला दिसेल. कमी अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर कमी मॅग्नेटिक कॅरेक्टर असेल, त्याचं प्रपोर्शन जे असेल ते वाढत जाईल. जर अनपेड इलेक्ट्रॉन वाढले तर स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे त्या ठिकाणी हे मॅग्नेटिक कॅरेक्टर त्याला येतं आणि त्याला म्हणतो आपण स्पिन ऑनली. त्या मॅग्नेटिक कॅरेक्टरला म्हणणार तुम्ही स्पिन ऑनली मॅग्नेटिक मोमेंट. आणि त्याला आपण कशाने दाखवतो रे, स्पिन ऑनली मॅग्नेटिक मोमेंट इज रिप्रेझेंटेड बाय म्यू. म्यूने त्याला आपण दाखवणार. वेगवेगळ्या याच्याने ते येते, पण 3 वेगळ्या कॅरेक्टरने ऑर्बिटल मोमेंटम पण त्याच्यामध्ये असणार, पण ते आपण कॅन्सल होतं की निग्लिजिबल असतं. पण इलेक्ट्रॉनच्या स्पिनिंगमुळे जे अनपेड इलेक्ट्रॉन आपण म्हटलं आहे त्याच्यामुळे जे मॅग्नेटिझम तयार झालं त्याच्यामध्ये, त्या इलेमेंटमध्ये, त्याला म्हणणार तुम्ही स्पिन ऑनली मॅग्नेटिक मोमेंट. त्याला आपण म्यूने दाखवतो. हे कशावर डिपेंड आहे, मग नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन याच्यावर त्याचं मॅग्नेटिक कॅरेक्टर, मॅग्नेटिक बिहेवियर डिपेंड असणार आहे. आणि स्पिन ऑनली मॅग्नेटिक मोमेंट जो आहे म्हणजे म्यू जो तुम्हाला दिलं आहे मित्रांनो, हा म्यू आपण एक विशिष्ट फॉर्म्युला यूज करून त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. म्यू इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, म्यूज कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो मी, अंडर रूट ऑफ एन इंटू n+2 आणि याला युनिट देतो मित्रांनो आपण BM. BM मीन्स बोहर्स मॅग्नेटॉन. लिहून घ्यायचं व्यवस्थित, नंतर तुम्हाला आठवणार नाही. BM त्याचं युनिट आहे, स्पिन ऑनली मॅग्नेटिक मोमेंट म्यू हॅविंग द युनिट BM अँड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द फॉर्म्युला अंडर रूट ऑफ एन इंटू n+2. आता इथे n काय, n इज नथिंग बट n नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. त्या इलेमेंटमध्ये, त्या आयनमध्ये असणारे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे. तर याच्यात थेरॉटिकल व्हॅल्यूज पण असतात, एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू थोडाफार फरक त्याच्यामध्ये पडतो. एक अनपेड इलेक्ट्रॉनसाठी, फॉर 1 अनपेड इलेक्ट्रॉन, इफ n इज इक्वल टू 1, जर समजा n ची व्हॅल्यू 1 असेल देन इट काउंट्स 1.73 BM. इथं तुम्ही 1 व्हॅल्यू जर पुटअप केली मित्रांनो तर त्याचं आन्सर तुम्हाला 1.73 येणार. 2 जर असेल तर 2.76. या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. काही वेळेस तुम्हाला याच्यावर न्यूमरिकल पण विचारलं जातं आणि न्यूमरिकल विचारल्यानंतर तुम्हाला त्याच्यातले अनपेड इलेक्ट्रॉन काढता आले पाहिजे आणि अनपेड इलेक्ट्रॉन काढल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करून सहज ते कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. समजा एखाद्या दिवस तुम्हाला असं म्हटलं असेल, यू आर गिवन, तुम्हाला म्हटलं आहे एखादं न्यूमरिकल तुम्हाला दिलं आहे ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे ॲन एलिमेंट हॅविंग द ॲटोमिक नंबर 24, पूर्ण न्यूमरिकल मी लिहित नाही आहे. अँड एलिमेंट हॅविंग द ॲटोमिक नंबर 24, असा एक एलिमेंट आहे ज्याचा ॲटोमिक नंबर 24 कुठलाही असू द्या. तो क्रोमियम आहे, आपल्याला माहिती आहे. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, 20, 21, 22, 23, 24 म्हणजे क्रोमियम आला तुमचा, बरोबर आहे. एक्झिस्ट ॲज अ डायपॉझिटिव्ह आयन. तो कोणत्या फॉर्ममध्ये रे, डायपॉझिटिव्ह. डाय मीन्स 2, त्याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. एक्झिस्ट ॲज अ डायपॉझिटिव्ह आयन, कॅल्क्युलेट्स इट्स स्पिन ऑनली मॅग्नेटिक मोमेंट. तर त्याचं म्यू
काय असेल. क्वेश्चन समजलाय? पूर्ण मी लिहिलेलं नाही, फक्त काय सांगितलं आहे आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे तेवढं फक्त तुम्हाला या ठिकाणी मी मेन्शन केलं आहे. काय म्हटलं मित्रांनो बघा, एक इलेमेंट तुम्हाला दिला ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 24, तो डाय पॉझिटिव्ह आयन्सच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे त्याच्यावर +2 चार्ज आहे आणि तुम्हाला त्याचे म्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. मग अगोदर 24 जर ॲटॉमिक नंबर असेल, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता तो एलिमेंट आपल्याला माहिती आहे, क्रोमियम आहे म्हणून मी लिहून टाकला क्रोमियम, बरोबर आहे. क्रोमियम त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं रे? अर्गॉन. अर्गॉन 18 इलेक्ट्रॉन, हे तुम्हाला लिहून दिलं मी सर्व, स्कँडियमपासून तर शेवटच्या झिंकपर्यंत. दॅन 3d4 4s2 बघा 18, 2 20 आणि 4 24. पण आता हा डाय पॉझिटिव्ह आहे. डाय पॉझिटिव्ह जर आला मित्रांनो तर त्याला तुम्ही Cr+2 आयन लिहिणार. मग तो जर Cr+2 असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहिणार तुम्ही? देअरफॉर Cr+2 इक्वल टू हे 2 इलेक्ट्रॉन जर गेले तर अर्गॉन आणि 3d4. मग आता 3d4 मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 3 ऑर्बिटल तुम्हाला दाखवता येतं मित्रांनो. दिस इज दी, बघा तिथं त्याच्या खालीच मी दाखवतोय, दिस इज द 3d ऑर्बिटल. याच्यामध्ये 5 वेगळे असतात मित्रांनो, 1 2 3 4 5. आणि आता ह्या 5 मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला फिलअप करायचे. कसे फिलअप करणार रे? 5 राहिले असते तरी हा 5वा इलेक्ट्रॉन इथं आला असता. 6 जर राहिले असते तर पेअर झालं असतं. 7व्याला अजून पेअर, 8व्याला अजून पेअर, म्हणून लक्षात ठेवायचं. बघा 3d4 आहेत, 4ही इलेक्ट्रॉन त्यांचे अनपेअर्ड आहेत. 3d4 4s0 आपण लिहू शकतो. मग आपल्याला तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या माहिती आहे. मग आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार आहे? मग दिलेला फॉर्म्युला यूज करा. कुठला फॉर्म्युला आहे? स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट म्यू बोर्स मॅग्नेटॉनमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय फॉर्म्युला आहे? √of n into n+2. Therefore mu is equal to n. n काय आहे तुमचा? n means number of unpaired electrons. These are your 4 into 4+2. बघा इथं 4 टाकले, इथं पण 4 व्हॅल्यू टाकली आपण. Therefore mu is equal to 4 into 6. 4+2 काय झालं रे? 6. 4 into 6 जर आपण केलं, therefore mu is equal to √of, या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते 24 येतं आहे. ते जर 25 राहिलं असतं तर त्याचं √5 आलं असतं, बरोबर आहे ना. याचं जर इथं 25 राहिलं असतं, तो बाहेर येताना काय 5 झाला असतं, म्हणजे नियर अबाउट 5 आहे असं म्हणू शकतो आपण. देअरफॉर म्यू इज इक्वल टू 4.9 BM. BM मीन्स युअर बोहर्स मॅग्नेटॉन. तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी अनपेड इलेक्ट्रॉन दिले असतील त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतात. मग तुम्ही जर हळूहळू विचार करत गेले मित्रांनो, तर अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या वाढते आहे, पण नंतर परत ती कमी होणार. मागच्या पण आपण बघितलेलं आहे. म्हणजे ह्या पद्धतीने मॅग्नेटिक कॅरेक्टर जे आहेत ते दाखवण्याची टेंडन्सी जी हळूहळू इन्क्रीज होईल नंतर डिक्रीज होईल. ज्याच्यात खूप जास्त अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ते तुम्हाला परमनंट मॅग्नेटिझम पण दाखवू शकतात. हे जे टेम्पररी आहे, जसं तुम्हाला मॅग्नेटला जर तुम्ही एखादी पिन लावली आणि त्याला दुसरी पिन लावली तर त्या पिनमधलं मॅग्नेटिझम जे आहे टेम्पररी आहे. इथं पण काही एलिमेंट्समधलं मॅग्नेटिझम जो आहे, मॅग्नेटिक कॅरेक्टर जो आहे ते टेम्पररी असेल. पण ज्याच्यात जास्त अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ते तुम्हाला परमनंट मॅग्नेटिझम दाखवतात. परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. जसं आयर्न असेल, कोबाल्ट असेल, निकेल असेल. These are the elements which show the permanent magnetism. परमनंट मॅग्नेटिझम ते दाखवतात, म्हणून परमनंट मॅग्नेटिक कॅरेक्टर दाखवण्याच्या कारणावरून त्याचं परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. अल्निको असं एक ऐकलं असेल कधी तुम्ही, अल्निको. आता अल्निको काय रे? अल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट हे इलेमेंट आहेत आणि याच्यापासून परमनंट मॅग्नेट्स जे आहेत ते तयार केले जातात मित्रांनो. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने 5th प्रॉपर्टी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला अनपेड इलेक्ट्रॉन समजलं सहज तुम्ही काढू शकता. तुम्हाला बोर्डाला क्वेश्चन विचारला जातो, एंट्रान्सला पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने बोहर्स मॅग्नेटॉनमध्ये आपण त्याचं मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट केलं. अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, दॅट इज युअर मॅग्नेटिक कॅरेक्टर ऑर मॅग्नेटिक प्रॉपर्टी. त्याच्यानंतर 5th प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे मित्रांनो. नॉट 5th, इट्स अ 6th प्रॉपर्टी ॲक्च्युली.
अँड दॅट वन इज युअर कलर. ऑलरेडी याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, 11वीला असताना पण आपण शिकलो आहे. कलर एलिमेंट्स फ्रॉम द डी ब्लॉक, याच्या अगोदर पण आपण बघितले, दीज आर द एलिमेंट्स विच शो द व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. का, त्याचं रिजन तुम्हाला माहिती आहे, कारण की लास्ट सेल आणि सेकंड लास्ट सेल या दोघांमधले इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी युटिलाइज होतात टू फॉर्म द कंपाऊंड. ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करतात. सिमिलरली दे फॉर्म द कलर्ड कंपाऊंड. सिमिलरली दे शो द कॅटालिटिक प्रॉपर्टीज. ती पण प्रॉपर्टी आपल्याला पुढे बघायची, कुठल्या कुठल्या रिॲक्शन्समध्ये हे जे इलेमेंट आहेत डी ब्लॉकमधले ते ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून आपण यूज करत असतो. हिअर कलर shown by these elements or their complexes, their compounds, is due to the presence of, कशामुळे पॉसिबल झालं रे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वॅकंट n-d ऑर्बिटल. वॅकंट म्हणण्यापेक्षा इनकम्प्लिटली फिल्ड, त्यांच्यामध्ये इनकम्प्लिटली फिल्ड n-1d ऑर्बिटल आहे. दॅट्स वाय दे शोज दी कलर. मग नेमकं याचा रिलेशन कलरसोबत कसं असणार आहे बघा. जर तुम्ही डी ऑर्बिटलचा विचार केला, कारण की ते इनकम्प्लीट फील्ड आहे, वॅकंट म्हणत नाही आपण, इनकम्प्लीट फील्ड आहे, कारण की डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय, त्यांचा डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन, शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो डीमध्ये एंट्री करणार आहे. मग हे जे डी आहे ऑर्बिटल आहे, तर बघितलं आपण 1 2 3 4 5 वेगवेगळ्या ऑर्बिटलमध्ये ते डिव्हाइड होतं आहे मित्रांनो. बघा, जर तुम्ही डीचा विचार केला तर हे 5 ऑर्बिटल आहेत, 1 2 3 4 5, हे 5 ऑर्बिटल आहेत, हे डी ऑर्बिटल आहेत. लक्षात द्या व्यवस्थित, कारण की हा टॉपिक तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये गेलेला आहे. डी ऑर्बिटल 5 11वीला असताना पण आपण बघितलं आहे. इथं बघा, सर्वांना मी एकाच लेवलला दाखवलं आहे, सर्वांची एनर्जी सारखी आहे. जर सर्वांची एनर्जी सारखी असेल मित्रांनो, तर अशा ऑर्बिटलला म्हणतो आपण डी जनरेटेड ऑर्बिटल्स. 11वीला गेलं आपल्याला, काय म्हणतो ना, डी जनरेटेड विच हॅविंग द सेम एनर्जी. सर्वांची एनर्जी सारखी असणार, डी जनरेटेड ऑर्बिटल्स त्याला म्हणणार आपण. बट दीज डी जनरेटेड ऑर्बिटल्स, जेव्हा हे डी ऑर्बिटल बॉन्ड फॉर्मेशनमध्ये युटिलाइज होईल, धॅन म्हणजे जेव्हा बॉन्ड फॉर्मेशनमध्ये इलेक्ट्रॉन्स, याच्यात जे इलेक्ट्रॉन असणार आहेत, जेव्हा बॉन्ड फॉर्म करतील कोणासोबत तरी, तेव्हा त्यावेळेस दे आर स्प्लिटेड इंटू 2 ग्रुप्स. यांचं स्प्लिटिंग होतं मित्रांनो 2 वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये. म्हणजे 5 ऑर्बिटलचे 2 ग्रुप तयार होतात. 3 ऑर्बिटलचा एक ग्रुप आणि 2 ऑर्बिटलचा एक ग्रुप, असे 2 ग्रुप या ठिकाणी तयार होतील. मग हे 2 ग्रुप कशा पद्धतीने तयार होतात बघा. या ठिकाणी 2 ग्रुप्स तयार होत आहेत. त्यातला एक ग्रुप जो असेल तो 3 ऑर्बिटलचा असतो आणि एक ग्रुप जो असतो मित्रांनो तो 2 ऑर्बिटलचा असतो. मग आता ह्या 5 ऑर्बिटलचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला माहिती आहे, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अँड डी झेड स्क्वेअर. हे सर्व आपण 11वीला असताना गेलं आहे. एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, पीमध्ये 3 असतात, पी एक्स, पी वाय, पी झेड. तसं यांचं स्प्लिटिंग याला म्हणतो आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, जे आपल्याला CFTमध्ये गेलं आहे, क्रिस्टल फील्ड थेअरी, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, बरोबर आहे. पण ते तुमच्या सिलेबसमधून आता 25% वगळलेलं आहे. तर ह्या पद्धतीने डीचं स्प्लिटिंग होणार, डी ऑर्बिटलचं. मग जर समजा या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आहेत असं समजू आपण काहीतरी, तर हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे तुम्हाला ट्रान्झिशन दाखवतात, डी ट्रान्झिशन ज्याला म्हणतो आपण, बरोबर आहे. दिस इज इम्पॉर्टंट रिझन, डी ट्रान्झिशन. मग डी ट्रान्झिशन काय असणार आहे, एका डी ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन दुसऱ्या डी ऑर्बिटमध्ये जाणं याला म्हणतो आपण डी ट्रान्झिशन. मग जेव्हा तो हायर, ही आता ही लोअर एनर्जी, तो हायर एनर्जी लेवलला जाईल आणि खाली येताना परत लोअर टू हायर गेला आणि हायर टू लोअर येताना तो एनर्जी बाहेर टाकतो रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. आणि आपले आय जे असतात मित्रांनो, आपल्या आईज फक्त कोणते रेडिएशन्स डिटेक्ट करू शकतात रे, ज्यांची फ्रिक्वेन्सी नियर अबाउट 400 to 760 नॅनोमीटर असेल किंवा 380 म्हटलं तरी चालेल, बरोबर आहे. तर ह्या रेंजमध्ये जर असेल, विब्गियोवर तुम्ही बघितलं 11वीला असताना,
म्हणजे विब्ग्युअरच्या अगोदर च्या अगोदर विब्ग्युअर हा तुमचा व्हिजिबल रिजन आहे. दिस इज व्हिजिबल रिजन. त्याच्या अगोदर असतो याच्यापेक्षा कमी वेवलेंथ, त्यांची नॉट फ्रिक्वेन्सी इट्स द वेवलेंथ. याची वेवलेंथ जर 400पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणता तुम्ही अल्ट्रा व्हायलेट. ह्या रेंजमध्ये जर असेल तर तो असतो विजिबल अँड आवर आईज कॅन डिटेक्ट दॅट रेडिएशन. पण याच्यापेक्षा जर कमी असेल तर तोच तुमचा UV अल्ट्रा व्हायलेट. बरोबर आहे. बघा व्ही आला इथं विब्ग्युअर आणि तिकडचा जर असेल म्हणजे त्याची वेवलाईन जर 760पेक्षा जास्त असेल त्याला म्हणतो आपण IR इन्फ्रारेड. UV आणि IR रेज तेवढ्या जर वेवलेंथ असेल तर आपल्या आय डिटेक्ट करू शकत नाहीत. इथं फक्त व्हिजिबल रिजनमध्ये हे असेल तर मग व्हिजिबल रिजनमधले रेज ते बाहेर टाकतात आणि त्याच्या वेवलेंथनुसार 400 आहे का 5 आहे का 600 का 760 त्याच्यानुसार त्याचा कलर डिपेंड असतो. हे कशामुळे पॉसिबल झालं रे? DD ट्रान्झिशनमुळे पॉसिबल झालं. आणि DD ट्रान्झिशन जर होत असेल तर यांचे जे कंपाऊंड असतात डी ब्लॉक एलिमेंटचे 3D सिरीजचे 4D सिरीजचे 5D 6D सिरीजचे ते आपल्याला कलर दाखवतात. देअरफॉर दे शो द कलर. इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. अगेन DD ट्रान्झिशन किती होणार? नंबर ऑफ हे एक वन ऑफ द रिझन आहे. जसं नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, किती अनपेड इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत. जसं या ठिकाणी बघितलं आपण की नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉनवर काय डिपेंड आहे त्याचं? बोहर्स मॅग्नेटॉन जे आहे ते त्या ठिकाणी डिपेंड असतं. बोहर्स मॅग्नेटॉन अनपेड इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे. त्याच्यानुसार आपण त्याचं मॅग्नेटिक कॅरेक्टर ठरवलं आहे. तसं या ठिकाणी सुद्धा DD ट्रान्झिशन नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर एखादा कॉम्प्लेक्स तयार होत असताना त्याला कुठल्या प्रकारचा लिगॅंड अटॅच आहे? नेचर ऑफ लिगॅंड. जसं कॉपर इज सराउंडेड बाय द 6 वॉटर मॉलिक्युल्स. कॉपर इज सराउंडेड बाय द 6 क्लोरिन्स. बघा 6 वॉटर आहे 6 क्लोरिन आहेत. कारण समजा त्या ठिकाणी त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. तो 6 वॉटर मॉलिक्युलने सराउंड आहे, 6 क्लोरिनने सराउंड आहे. वॉटर मॉलिक्युलने सराउंड जर असेल तर त्याचा कलर ब्ल्यू असतो. क्लोरीनचा असेल तर तो वेगळा कलर दाखवतो, पेल ग्रीन. म्हणजे इट डिपेंड्स ऑन दी नेचर ऑफ द लिगॅंड सराउंडेड बाय दॅट सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलला कोणते लिगॅंड सराउंडिंगला आहेत त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड असतं. अगेन इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ लिगॅंड. इट डिपेंड्स ऑन दी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. मग आता ॲट द सेम टाइम जसं आपण इथं म्हटलं की नेचर ऑफ लिगॅंडवरती डिपेंड आहे. It depends on the number of ligand, that is the coordination number. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री चॅप्टर तुमचं झालं आहे. आणि कोऑर्डिनेशन नंबरवर काय डिपेंड असतं रे? जॉमेट्री सुद्धा डिपेंड असते. म्हणजे थोडक्यात कलर कशावर डिपेंड आहे? तर कोऑर्डिनेशन नंबरवर. कोऑर्डिनेशन नंबरवर म्हणजेच इनडायरेक्टली जॉमेट्रीवर डिपेंड आहे. आपण बघितलं आहे कोऑर्डिनेशन नंबर जर 4 असेल तर टेट्राहेड्रल जॉमेट्री असते किंवा स्क्वेअर प्लेनर असते. जर समजा कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते. हे इन डिटेल आपण बघितलं मित्रांनो. तर ह्या वेगवेगळ्या फॅक्टर्सवर कलर ऑफ दॅट कॉम्प्लेक्स डिपेंड. म्हणजे तो आयन कॉम्प्लेक्स तयार करताना नेमकं काय, त्याचं DD ट्रान्झिशन कसं झालं आहे, किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, त्याला अटॅच असणारे लिगॅंड्स कुठले आहेत, याच्यावर सर्व ते डिपेंड असणार आहे. तर अनपेड इलेक्ट्रॉनचा सर्व खेळ असणार आहे मित्रांनो. इव्हन इन मॅग्नेटिक कॅरेक्टर असेल किंवा तुमचं या ठिकाणी कलर ऑफ द कॉम्प्लेक्स असेल, दोघंही प्रॉपर्टीज तुमच्या ऑल टाईप्स ऑफ एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून बघा हा दोघं गोष्टी फार महत्त्वाच्या असल्याकारणे हा व्हिडिओ तुम्ही रिपीटेडली बघा. स्वतः रनिंग नोट्स काढा. कुठल्याच प्रकारच्या नोट्स ह्या टॉपिक्सच्या किंवा DNA ब्लॉक टॉपिकच्या नोट्स तुम्हाला मिळणार नाहीत PDF फॉर्ममधल्या. म्हणून तुम्ही स्वतः त्या रनिंग नोट्स काढत चला, बोर्डवरचं व्यवस्थित देऊन घेत चला. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल की आपण जे लेक्चर बघितलं ऐकलं आहे त्याच्यातले कुठले टॉपिक्स आपण लिहू शकतो, कशा पद्धतीने त्याला रिमाइंड करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील मित्रांनो. आणि दोघंही प्रॉपर्टीज आजच्या फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून हे लेक्चर तुम्हाला 100% रिपीटेडली बघायचंच आहे मित्रांनो. बघा जसं आता आपण 6 वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कंप्लीट केल्या. अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण 4 प्रॉपर्टीज कंप्लीट केल्या होत्या आणि आज आपण ह्या 2 प्रॉपर्टीज कंप्लीट केल्या. अजून बाकीच्या प्रॉपर्टीज तुम्हाला म्हटलं मी, कॅटॅलिटिक प्रॉपर्टी, अलॉय फॉर्मेशन, बरोबर आहे. तर ह्या प्रॉपर्टीसुद्धा अगदी सिम्पल आहेत. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या असतील
त्या सर्व आपण कंप्लीट करणार. मोस्टली तुमचा डी ब्लॉक एलिमेंट्सचा जो पार्ट आहे तो संपेल. मधला जो पार्ट आहे तुमचा आयरनचं एक्स्ट्रॅक्शन वगैरे तो तुम्हाला पुस्तकात दिलेला आहे, पण तुमच्या सिलेबसमधून तो आता एक्सक्लूड करण्यात आला आहे. म्हणजे मोस्टली तुमचं डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे तुम्हाला हे चॅप्टर 2 पार्ट्समध्ये स्टडी करायचं आहे. एक म्हणजे तुमचं डी ब्लॉक एलिमेंट, दुसरा एफ ब्लॉक म्हणजे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन. तर नेक्स्ट लेक्चरला तुमचं डी ब्लॉक मोस्टली कंप्लीट होऊन जाईल. मग नंतरचे 3-4 लेक्चर्स जे असतील ते तुमचे याच्यासाठी असणार आहेत फॉर युअर एफ ब्लॉक एलिमेंट, दॅट इज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. लक्षात आलं? पण व्हिडिओ व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा. काय अडचण असेल तर पर्सनली मला कॉन्टॅक्ट करा, बरोबर. आणि प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू, बाय.